श्रीकृष्णाय नमस्तस्मै। यः साक्षात् धर्मनन्दनः भुवि भूत्वा हरत्यन्तम् स्तमस्तमयुवांशुमान् श्रूयतां देवदेवेश स्वामिनारायण प्रभो। त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभा कथा। वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये। जगत पितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ। भवानी शंकरौ वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणौ। याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्ततमीश्वरम्। ॐ अवतारिणे स्वामिनारायणाय नमो नमः। ॐ श्री हरिकृष्णाय नमो नमः। ॐ श्री पूर्णपुरुषोत्तमाय नमो नमः। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। मंदाकिनी सलिलचंदन चरचिताय नंदीश्वर प्रथमनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय। शिवाय गौरी वदनाब्जवृन्द द्वरनाशकाय श्रीनीलकण्ठाय रुषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय। वसिष्ठकुम्भोद्भवगौतमार्य मुनीन्द्रदेवार्चितशेखराय चन्द्रार्कविश्वानरलोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय।
यक्षस्वरूपाय जटाधराय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय। पंचाक्षरमिदं पुण्यं यः पठेत् शिवसन्निधौ शिवलोकम् अवाप्नोति शिवेन सह मोदते। इति श्रीमच्छंकराचार्य विरचितं शिवपंचाक्षरस्तोत्रं संपूर्णं। स्वामिनारायण भगवाननी जय। हरि कृष्ण महाराजनी जय। श्री लक्ष्मीनारायण देवनी जय। राधा कृष्ण देवनी जय। श्री सिद्धेश्वर महादेवनी जय। श्री विघ्न विनायक देवनी जय। श्री काष्ठभंजन देवनी जय। गेल्या कालच्या कथेत आपण संध्याईचं शेष चरित्र ऐकलं. नारद महर्षी यांना दक्षाने श्राप दिला ती गोष्ट ऐकली. त्यानंतर ब्रह्मदेव यांनी नारदांना दक्ष प्रजापती यांना 60 कन्या होत्या, त्या 60 कन्यांचा कोणासोबत विवाह झाला त्याचे सुंदर कथन ऐकविले. ब्रह्माजी म्हणू लागले, हे देव म्हणे, हे नारद, दक्ष प्रजापती याने माझ्या आज्ञेने म्हणजेच ब्रह्माजी यांच्या आज्ञेने 60 कन्या ही उत्पन्न केल्या आहेत. त्यापैकी 10 कन्या ही धर्मदेवाला दिल्या, 13 कन्या होत्या त्या कश्यप मुनी यांना दिल्या आणि 27 होत्या त्या 27व्या चंद्रमा यांना दिल्या. त्यानंतर अंगिरा आणि कृशाश्व या दोघांना 2-2 कन्या दिल्या आहेत आणि बाकीच्या तार्क्ष्व याला दिल्या आहेत. अशा रीतीने ब्रह्माजी यांच्या आज्ञेने दक्ष प्रजापती यांनी या सर्वांशी आपल्या कन्यांचा पाणीग्रहण करविला. त्यानंतर शेवट जे येणारी कन्या होती ते होती सती, उमा भगवती आपण म्हणतो. आता शिवपुराणामध्ये सुद्धा खूप सुंदर ही गोष्ट सांगण्यात आली की कुठे कुठे तुम्हाला सतीला मोठी सुद्धा म्हटली आहेत आणि कुठे कुठे सतीला लहान सुद्धा म्हटली आहेत. तर ब्रह्माजी म्हणतात की ते नारद हे सर्व कल्पाच्या भेदेने होत आहेत. त्यानंतर आता दक्ष प्रजापती याला सुद्धा स्वयं जगदंबा हिच्या प्रागट्याची इच्छा होती की माझ्या इथे भगवंताची योगमाया योगशक्ती आहे, ही माझ्या इथे पुत्री स्वरूपाने प्रगट व्हावी. अशा रीतीने दक्ष प्रजापती, ब्रह्माजी सर्वांनाच इच्छा होती.
सदपुराणिक म्हणू लागले की हे शौनकादिक महर्षींनो, त्यानंतर दक्ष प्रजापती आणि त्याचे पत्नी दोघांनी जगदंबा यांचं ध्यान केलं आहे, जगदंबा यांची स्तुती केली आहे. धीरे धीरे समय प्राप्त झाला. समयानुसार जगदंबा हिने दक्ष प्रजापतीच्या हृदयामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर दक्ष प्रजापती याची पत्नी तिच्या इथे गर्भस्थामध्ये जगदंबा हे प्रकट झाली आहेत. सदपुराणिक म्हणतात, हे महर्षींनो, ज्यावेळेस जगदंबा हिचा गर्भामध्ये आविर्भाव झाला, सर्व देवता ब्रह्मादिक खूप आनंदित झाले. कारण एक राक्षस होता तारकासूर. तारकासुराचा वध हा केवळ आणि केवळ शिवजी यांच्या पुत्राद्वाराच होणार होता. पुढे कथा येईल बरेच. तारकासुराने शिवजींनाच ब्रह्माजी यांना वचन मागितलं होतं की शिवजी यांचा पुत्र होईल तरच त्याच्या हाताने माझा मृत्यू होईल, तोपर्यंत होणार नाही. तारकासुराच्या मनामध्ये अशी इच्छा होती की शिवजी कधी विवाह करणारच नाही. विवाह करणारच नाही तर त्यांचा पुत्र कुठून होईल, अशा रीतीने मनामध्ये एक इच्छा त्याने ठेवली होती. परंतु देवतांना इच्छा होती की याचा वध व्हावा. देवता अधिक सर्वचे सर्व खूप प्रसन्न झाले की उमा भगवती यांनी दक्ष प्रजापती यांच्या पत्नीच्या गर्भामध्ये प्रवेश केला आहे. दक्ष प्रजापती यांची पत्नी खूप सुंदर शोभू लागली. स्वयं जगदंबा हिचा आविर्भाव होत झाला. जगदंबाचं तेज हे दक्षीच्या पत्नीच्या मुखावरती दिसू लागलं आहेत. समय व्यतीत होत गेला. धीरे धीरे समयानुसार जगदंबा यांचं प्रागट्य झालं आहे. जगदंबा यांचं प्रागट्य झालं. देवतांनी स्तुती केली. स्तुती करून आणि पुष्पांची वर्षा केली. बोलये जगदंबा मात की जय. देवतांना खूप आनंद झाला. जगदंबा ही प्रगटली आहे. दक्ष प्रजापती दोघ पती पत्न्यांनी त्यांची स्तुती केली आहेत. देवीने एक छोटंसं बाळकीचं स्वरूप धारण केलं आहे. बाळकीचं स्वरूप धारण करून दक्ष प्रजापती त्याची पत्नी या दोघांना अतिशय आनंद झाला. दक्षाला एवढा आनंद झाला की ओहो, स्वयं जगदंबा माझ्या घरी प्रकट झाली आहे. भगवंताची शक्ती माझ्या इथे प्रकट झाली. इतका आनंद झाला. नगरामध्ये संपूर्ण उत्सव होऊ लागला. चौघ बाजूला आनंदित वातावरण झालं आहे. आता पूर्वी तर 60 कन्या होत्या, परंतु एवढा आनंद न होता तेवढा आनंद आज झाला. कारण स्वयं भगवंताची शक्ती योगमाया हिने अवतार धारण केला होता. नगरामध्ये अतिशय आनंद होऊ लागला. सर्वकडे अतिशय पुष्पांची वृष्टी होऊ लागली. आनंदाचा वातावरण होतं. त्यानंतर तिचं नाव दक्ष प्रजापती यांनी विधीनुसार जे काही निघालं तेच ठेवलं आहे आणि नाव सांगितलं आहे की त्यांचं नाव उमा असं म्हणून ठेवलं आहे. उमा ही धीरे धीरे समयाप्रमाणे मोठी होऊ लागली. समय जात जात मोठी होत होत अतिशय सुंदर गुणांनी युक्त हे दिसू लागली होती. सुंदर रूपमान होती. आता स्वयं भगवंताची शक्तीच होती तर रूपामध्ये तर काय कमी असेल. गुणामध्ये सुद्धा काही कमीपणा न होता. ब्रह्माजी म्हणतात, नारद, सर्व बाल गुणाक्रांता सदा स्वालयकारिणीं
तोषयामास पितरो नित्यं नित्यं मुहुर्मुहुः। समय व्यतीत होत गेला. धीरे धीरे समयानुसार मुहुर्मुहुर, दिन प्रतिदिन, नित्य नित्य, रोज रोज उमा हे आपले आई वडील यांना अतिशय आनंद देऊ लागले आहेत. कोणत्याही प्रकारचा उमाकडून आई वडिलांना त्रास न होता. दक्ष त्याची पत्नी दोघंचे दोघं ज्यावेळेस उमाकडे बघत असायचे, एवढा आनंद होत असायचा. ब्रह्माजी म्हणतात, नारद, बालकांचा सर्वच जो गुण तो उमादेवी यांनी धारण केला आणि धारण करून अति निपुणतेने पूर्ण करून आणि आई वडिलांना संतोष देत असायची. केवळ योगमाया आहे आणि चांगलेच गुण धारण कर, म्हणजे दिव्य गुणच धारण करेल असं नव्हे. तरी ते सांगितलं की ज्याप्रमाणे एक सामान्य बाळकी असते आणि सामान्य बाळकीमध्ये जे काही गुण असतात त्या गुणांना सुद्धा देवीने धारण केले. सामान्य बाळकासोबत खेळणारी आणि सामान्य बाळकांसारखाच देखावणारी ते उमा दिन प्रतिदिन मोठी होऊ लागली, मोठी होऊ लागली. आणि अशा रीतीने ब्रह्माजी म्हणू लागले. समय जात जात एक वेळ प्रसंग असा घडला. ब्रह्माजी म्हणतात की हे मुनी, एक वेळचा समय आहे. ते एक वेळ त्या उमेला, सतीला मी ब्रह्मा यांनी तिच्या पिताच्या मांडीवरती बसलेली बघितली. पिताच्या मांडीवरती बसून खेळत होती. मी ज्यावेळेस दक्षियाला भेटण्यासाठी गेलो त्यावेळेस मी तिला बघितलं. बघून मला सुद्धा खूप आनंद झाला. ब्रह्माजी म्हणतात, मला तर कल्पना होती की ती कोण आहे, सामान्य बाळकी तर न होती. तिला सुद्धा कल्पना होती मी कोण आहे. ब्रह्माजी म्हणतात की मी त्या बाळकीला, उमाला थोडंसं म्हटलं आहे आणि सांगितलं की देवी, तुमचा अवतार हा शिवाला प्राप्त करण्यासाठी झाला आहे. शिवजी यांच्यासोबत तुम्हाला विवाह करायचा आहे. देवतांचं कार्य, आमचं जे कार्य आहे, कार्य तुम्हाला पूर्ण करायचं आहे. म्हणून तुमचा अवतार हा झालेला आहे. तुम्ही वचन सुद्धा दिलं आहेत. अशा रीतीने ब्रह्माजी यांनी सती यांना एक थोडंसं याद करविलं. सतीने सुद्धा सांगितलं की तथास्तु, ज्याप्रमाणे तुम्ही इच्छा ठेवली आहे त्याच प्रकारे होईल. समय होऊ द्या, समयानुसार सर्व काही यथायोग्यच होणार. समय धीरे धीरे व्यतीत गेला. सती हे मोठी होऊ लागली. मोठी होत होत सुतपुराणिक म्हणतात, हे शौनकादिक महर्षींनो, सतीने स्वतःची कौमार्य अवस्था हे पूर्ण केली आणि त्यानंतर युवा अवस्थेमध्ये सती हे प्रवेश करू लागली आहेत. युवा अवस्थेमध्ये प्रवेश करावा आणि शिवजींनाच आपला पती प्राप्त करावा म्हणून व्रत हे घेतलं आहे. एक नंदा नावाचं व्रत हे सतीने केलं आहे. नंदा नावाचं व्रत हे पूर्ण वर्षाचं व्रत होतं. 1 वर्षपर्यंत दरेक मासमध्ये विविध प्रकारांनी ते व्रत हे केलं जात असतं. त्या प्रकारे विविध प्रकारांना करून आणि सतीने ते व्रताचं आचरण हे सुरू केलं आहे. व्रत हे सुरू केलं कारण शिवजी यांना प्राप्त करायचं आहे, शिवजींचं दर्शन घ्यायचं आहे. अशा एक इच्छेने
हे सुंदर व्रत हे केलं आहेत. व्रत हे धीरे धीरे सुरू राहिलं. देवता यांनी विचार केला की आपण सुद्धा आता शिवजीला सांगू, नुसतं उमादेवी व्रत करतील एवढं चालणार नाही. देवतांना स्वार्थ स्वतःचा होता. देवतांना स्वार्थ होता की जोपर्यंत यांचं दोघांचं लग्न होणार नाही तोपर्यंत आपलं कार्य पूर्ण होणार नाही. देवतांनी विचार केला की आपण महादेवजी यांच्याकडे चला, महादेवजी यांच्याकडे जाऊन महादेवजींना विनंती करू, त्यांची स्तुती प्रार्थना करू की जेणेकरून महादेवजी लवकरात लवकर उमा यांना वर देतील, त्यांना दर्शन प्रदान करतील. अशा एक हेतूने सर्व देवता हे शिवजीजवळ गेले. शिवजी यांची स्तुती केली. शिवजी यांची स्तुती करू लागले आहेत. त्यानंतर त्या देवतांमध्ये भगवान विष्णू आणि ब्रह्मा दोघंचे दोघं होते. दोघांनी सुद्धा भगवंताची शिवजी यांची स्तुती केली आहे. शिवजींची अनेक प्रकाराची स्तुती करून आणि मग त्यानंतर त्या दोघं देवतांवरती प्रसन्न होऊन शिवजी यांनी दर्शन दिलं. शिवजी यांनी दर्शन देऊन आणि शिवजी म्हणू लागले की तुमचं येण्याचं कारण काय आहे ते हे मला कळवा. तुम्ही सर्व देवता माझ्याजवळ आले आहेत, माझी स्तुती केली आहेत, तर तुमचं जे काही कारण असेल ते कारण मला सांगा. कोणत्या इच्छेने, कोणत्या हेतूने तुम्ही इथे आलो आहोत. ब्रह्मदेव यांनी सांगितलं की हे महादेव, आम्ही इथे विशेष म्हणून तुमच्याजवळ आलो आहेत, कारण सहार्थीनं सदा योग्य मन्यथा न जगत भवेत. ब्रह्माजी यांनी म्हटलं आहेत की सहार्थी हा हमेशा परस्पर सहयोग करत असतो आणि जर सहार्थीने योग केला नाही, त्याचा परस्पर सहयोग न झाला तर जगत हे टिकू शकत नाही. इथे सुंदर असे कटाक्ष मध्ये ब्रह्माजी यांनी सांगितलं की आपण तिघचे तिघ सहार्थी आहोत. ब्रह्मा हा सृष्टीचा उद्भव करतो, विष्णू पालन करतात, तर शिव त्याच्या सृष्टीचा नाश करत असतात. म्हणजे काळाचे देवता म्हटले आहेत ते. या तिघांचा परस्पर सहयोग असायला हवा. जर तिघांचा परस्पर सहयोग न झाला तर सृष्टी हे बरोबर चालणार नाही. म्हणून ब्रह्माजी यांनी सांगितलं आपण कसे आहेत, सहार्थी आहोत, एक दुसऱ्याला सहाय करणारे आहोत. अशा रीतीने ब्रह्माजी यांनी सांगितलं की हे महादेव, कित्येक असे असुर उद्भवले आहेत की केवळ ने केवळ तुमच्या द्वाराच नाश पावतील. तुमच्या द्वारा उद्भवलेला पुत्र तोच त्यांना मारू शकेल. म्हणून विष्णू तथा मी अधिक सर्वचे सर्व हे तुमच्याजवळ आले आहेत. म्हणून आमची प्रार्थना आहे, तस्मात् विश्वहितार्थाय सुराणां सुख हेतवे प्रणिगृह्णीष्व भार्यार्थे रामामेकां सुशोभनां. आम्ही सर्व देवता, विष्णू भगवान, मी स्वयं, आम्ही आज तुमच्याजवळ आलो आहोत. एक आपला सर्वांचा कार्य हे पूर्ण करायचं आहे. ब्रह्माजी म्हणू लागले आहेत विश्वाच्या हितासाठी, सुराणाम सुख हेतवे, देवतांच्या सुखासाठी एक सुंदर स्त्रीला तुम्ही आपल्या पत्नी रूपामध्ये ग्रहण करा. आधीच सांगितलं की तुमचा पुत्र होईल तोच असुरांना मारू शकेल. तर एवढं तुम्ही जगताच्या कल्याणासाठी करा. आणि दुसरं म्हणून की देवांना सुख प्रदान होईल, कारण असुर समुदाय हा देवतांना अतिशय त्रास देत आहे. तर तुम्ही जगताच्या कल्याणासाठी एवढं काम करा. अशा रीतीने
खूप सुंदर अनेक श्लोकांनी ब्रह्माजी यांनी शिवजी यांना समजविलं. शिवजी म्हणू लागले, ठीक आहे, चला तुम्ही म्हणताय तर मी अवश्य विवाह करेल, परंतु माझी एक शर्यत आहे. बघा, दरेक ठिकाणी शर्यत तर आलीच. शिवजी यांनी सांगितलं की माझी एक शर्यत आहे. आधी उमादेवी होत्या, त्यांनी सुद्धा एक शर्यत ठेवली होती. शिवजी यांनी सुद्धा एक शर्यत ठेवली आणि म्हणू लागले की जी कोण माझी स्त्री होईल. आता शिवजींना मालूम तर होतं सर्वच कोण माझी स्त्री होणार आहेत, परंतु शर्यतीसाठी सांगितलं की जे कोणी माझी स्त्री होईल ते माझ्या वचनांवर विश्वास अतिशय ठेवील, जर माझ्या वचनांचा उल्लेख करेल तर अवश्य मी त्या स्त्रीचा त्याग करेल. म्हणजे कधीही माझ्या वचनांचा उल्लंघन तिने करायला नको आहे. ब्रह्माजी म्हणतात, आता तर हाव सांगून द्या, नंतरची आपण नंतर बघता येतं जे होईल ते. ब्रह्माजी म्हणतात, हो प्रभू, काही हरकत नाही, ते स्त्री तुमची तशीच आहे, तुमच्या वचनांच्या बाहेर जाणार नाही. आणि बघा, हीची एक गोष्ट आपल्याला पुढे सतीवक्ती सुद्धा समजेल की ज्यावेळेस सती आणि भगवान शिव निघाले होते रस्त्यामध्ये, रामचंद्र प्रभू निघाले, दर्शन करण्याची वेळ आली. भगवंतांनी तर दर्शन घेतलं शिवजी यांनी भगवंताचं, आणि भगवान शिव यांनी सांगितलं सतीला की सती जा, तुम्ही दर्शन तुम्ही सुद्धा घ्या. परंतु सतीच्या मनामध्ये विकल्प काही ना काही होता, म्हणून सतीने दर्शन घेतलं नव्हतं. म्हणजेच काय झालं, वचनाचं उल्लंघन केलं, वचनावरती विश्वास ठेवला नाही. आणि त्याच वेळेला शिवजी यांनी निश्चित केलं की माझ्या वचनांच्या उल्लंघनाने, माझ्या वचनावर तू विश्वास न ठेवला म्हणून मी तुझा त्याग करेल. परंतु घटनासुद्धा नंतर दुसरी बनली, त्या कारणी त्याग केला. भगवान शिव यांनी अशा रीतीची एक शर्यत ठेवली आणि शर्यतेनुसार ब्रह्माजी यांनी सांगितलं. ब्रह्माजी म्हणू लागले की हो प्रभू, जशी तुमची इच्छा असेल त्याचप्रमाणे होईल. आणि अशीच एक स्त्री, तेच म्हणजे तुमची शक्ती उमा जगदंबा ही आहे, आणि ते उमा दक्षच्या इथे पुत्री रूपाने प्रगटली आहे, आणि आजपर्यंत ते तुम्हाला प्राप्त करण्यासाठी अतिशय कठोर तप करीत आहेत. म्हणून आमच्या सर्व देवतांची इच्छा आहे की तुम्ही तिच्या जवळ जा, तिला दर्शन द्या आणि तिच्या व्रताची पूर्णाहुती करा. असं कोणी सांगितलं? ब्रह्माजी यांनी भगवान शिव यांना सांगितलं की प्रभू, तुम्ही दक्षच्या इथे जा, दक्षच्या इथे तुमचीच शक्ती आणि तुमचीच योगमाया, जिला उमा जगदंबा अनेक नावांनी म्हटली जाते, ती तिथे एक स्त्री रूपाने, बाळकी रूपाने प्रगटली आहे, तुमच्यासाठी तप करते आहेत. म्हणून तुम्ही जा आणि तिला दर्शन द्या. अशा रीतीने देवतांनी, ब्रह्माजी आदी सर्वांनी सांगितलं. ब्रह्माजी यांनी सांगल्यानंतर शिवजी यांनी तथास्तु म्हटलं आहे. तर शिवजी म्हणाले, काही हरकत नाही, आता तुम्ही तुमच्या स्थानकी जा, मी अवश्य समय झाला म्हणजे समयानुसार जाईल आणि त्यांना दर्शन देईल, जे काही त्यांची इच्छा असेल त्याप्रमाणे सर्व पूर्ण करेल. समय हा व्यतीत झाला. दक्ष प्रजापती याला सुद्धा आनंद होता, मनामध्ये सुद्धा इच्छा होती की आता माझी पुत्री सुद्धा मोठी झाली आहेत, तर तिच्यासाठी सुद्धा एक चांगला वर हा शोधावा, अशा रीतीने मनोमन इच्छा करत होता. आणि दक्ष याने सुद्धा बघितलं की माझी पुत्री आहे, ही तप करते आहेत, व्रत करून बसली आहेत. धीरे धीरे व्रत हे एक नंतर एक पुढे चालू लागलं. 12 मासांचं व्रत होतं. शेवटचा महिना होता. शेवटच्या महिन्यामध्ये व्रताचे शेवटचे अंतिम दिवस
अंतिम दिवसांमध्ये सतीने जे व्रत केले होतं त्या सतीला महादेवांनी दर्शन दिलं आहेत. व्रताच्या अंती महादेवांचं दर्शन झालं. महादेवजी यांच्या दर्शनाने सतीसुद्धा प्रसन्न झाली. भगवान शिव यांनी सतीला बघितलं. सतीला बघून महादेव खूप प्रसन्न झाले. सतीला म्हटलं आहेत की बोल, तुझी काय इच्छा आहे, तुला जे वर मागायचं असेल ते माग, मी तुला देण्यासाठी तयार आहे. सती हे वर मागू शकली नाही, लज्जित झाली आहे. लज्जित झाली, बोलू शकली नाही. भगवान शिव होते, यांनी तिचा स्वभाव बघितला. स्त्री स्वभाव आहेत, लज्जित झाली आहेत. जो वर मागायचा होता तिच्या आकृतीने सर्व दिसून आला. तिला काय वराची इच्छा आहे, म्हणजे काय वरदान हवं आहे. भगवान भोळानाथ तिला म्हणू लागले की हे देवी, तुमची जशी इच्छा आहे, तुमच्या मनोमन वर मागण्याची जी इच्छा आहे मी समजतो आहे, परंतु तुम्ही लज्जावशात काहीच बोलू शकत नाही. म्हणून जा, मी तुम्हाला वर देतो आणि मीच तुम्हाला सांगतो की तुम्ही म्हणजे तू उमा माझी पत्नी स्वरूपाने होशील, अशा रीतीचा वर दिला आहे. भवत्वम मम भार्येती प्राह ताम भक्तवत्सल. तिला सांगितलं की तू माझी भार्या पत्नी होशील, अशा रीतीचं वरदान दिलं. वरदान दिल्यानंतर सतीने सांगितलं आहे की माझी सुद्धा एक इच्छा आहे. महादेवजी म्हणतात, बोला काय तुझी इच्छा आहे. त्यावेळेस सती महादेवजीला म्हणू लागली की हे महादेव, तुम्ही माझं पाणी ग्रहण स्वतःहून न करता परंतु माझ्या पित्यामार्फत करा. म्हणजे माझ्या पिताला, माझ्या वडिलांना तुम्ही जाऊन भेटा आणि त्यांच्याजवळ तुम्ही माझा हात मागा. केवळ नुसतं माझ्याशी बोलण्याने नव्हे. सतीने अशा रीतीने सांगितलं. शिवजी म्हणाले, काही इच्छा नाही, ते सुद्धा तुझी इच्छा मी पूर्ण करेल. मी स्वतःहून येणार नाही, परंतु तुझ्या पिताजवळ जाईल, त्यांना तुझा हात मागेल. महादेव यांनी प्रसन्न होऊन सांगितलं की सती, आता तू तुझ्या व्रताची पूर्णाहुती कर, व्रत पूर्ण करून आणि घरी जा. अशा रीतीचं सांगून आणि त्यानंतर महादेवजी सुद्धा तिथून कैलासावरती गेले आहेत. कैलासावरती गेले आहेत. इकडे सतीने पण आपलं व्रत हे पूर्ण करून आणि आपल्या घरी गेली आहेत. त्यानंतर काही दिवस झाले, महादेवजी यांनी ब्रह्माजी यांना याद केलं आहेत. बघा आता कशी लिंक एक नंतर एक जुडेल. आता महादेवजी स्वतःला लग्न करायचं आहे, लग्न करायचं आहे, स्वतःहून कसे जाऊ दक्ष प्रजापतीकडे आणि दक्षाला कसं सांगू की मला तुझी पुत्री हवी आहे. महादेवजी यांनी विचार केला की हे सर्व काम आपण कोणाला सोपू, ब्रह्मा यांना सोपू. कारण ब्रह्मा कोण आहे, दक्षाचा पिता आहे. दक्ष प्रजापतीचा पिता असल्याकारणे ब्रह्माजी सांगू शकतील आणि ब्रह्माजी सांगतील म्हणजे दक्ष त्यामध्ये काहीही आनाकानी करणार नाही. म्हणून शिवजी यांनी ब्रह्माजी यांना याद केले. ब्रह्माजी याद करताच त्यांच्या समक्ष प्रगट झाले. ब्रह्माजी प्रकट झाले. ब्रह्माजी म्हणू लागले की बोला प्रभू, काय इच्छा आहे, मला काय तुम्ही याद केलं. त्यावेळेस भगवान शंभू म्हणू लागले की हे ब्रह्मन, मी सतीला प्रसन्न होऊन वरदान दिलं आहेत आणि तिला पत्नी स्वरूपामध्ये मला प्राप्त करायची आहेत. म्हणून तुम्ही दक्ष प्रजापतीकडे जा आणि माझ्या लग्नाचा प्रस्ताव, माझ्या विवाहाचा प्रस्ताव तुम्ही स्वतःहून ठेवा. ब्रह्माजी यांना सुद्धा आनंद झाला की चला बुवा, आता गाडी पाट्यावरती चढली आहेत आणि धीरे धीरे चालू लागली आहेत. आतापर्यंत करण्यासाठी खूप काही जोडमोड केला, अनेक काही कार्य केले, त्यानंतर एवढं सर्व झालं. ब्रह्माजी म्हणतात, मी आत्ताच जातो, लवकरात लवकर जातो आणि दक्ष याला सांगतो
दक्ष अवश्य तुमचा हा प्रस्ताव कधीही सोडणार नाही. ब्रह्माजी तिथून निघाले. ब्रह्माजी निघाले आणि दक्ष प्रजापतीकडे गेले. दक्ष प्रजापतीकडे जाऊन आणि जो काही वर होता, जो काही सांगण्यायोग्य होतं, सर्व दक्ष प्रजापतीला सांगितलं आहे. ब्रह्माजी म्हणू लागले की हे दक्ष प्रजापती, मी अशा रीतीचा एक प्रस्ताव घेऊन आणि तुझ्याकडे आलो आहे. तुझी पुत्री सती हे मोठी झाली आहेत आणि त्यामध्ये पण तुझी पुत्री सती हे कोणी सामान्य बाळकी नव्हे, परंतु हे तर स्वयं भगवंताची शक्ती आहे. एक तुझ्या येथे तुझ्यावरती कृपा करून आणि पुत्र स्वरूपाने प्रकट झाली. आता तुझं कार्य आहे की ते भगवंताची शक्ती हे पुन्हा भगवंताला अर्पण करायची. ब्रह्माजी यांनी अशा रीतीचं दक्ष याला सांगितलं. दक्ष याने सुद्धा विचार केला की हो, गोष्ट बरोबर आहे, कारण मी सुद्धा देवीला प्राप्त करण्यासाठी तप केलं होतं आणि देवीने सुद्धा मला तशाच रीतीचं वरदान दिलं होतं. दोघांच्या गोष्टीमध्ये संमतता दिसली. ब्रह्माजी यांनी सांगितलं की मी तो प्रस्ताव तुझ्याजवळ घेऊन आला आहे, तर बोल, तुझी काय इच्छा आहे. दक्ष प्रजापती याने सांगितलं की ठीक आहेत, जी काही तुमची इच्छा असेल त्याचप्रमाणे मी सुद्धा होच म्हणतो आहेत. ब्रह्माजी यांना आनंद झाला की चला, दक्षाने सुद्धा होच म्हटलं आहे. दक्ष याने स्वतःच्या मनाची गोष्ट केली. दक्षाने हो सांगितलं. ब्रह्माजी यांनी सांगितलं की काही चिंता नाही, मी सुद्धा महादेवजी यांच्याकडे जातो आणि महादेवजी यांना तुझा ठराव जो आहे ते सांगतो. त्यानंतर नारदजी म्हणू लागले की हे ब्रह्मन, हे पिताजी, तुम्ही शिवपाशी गेले तेव्हा काय झालं की पुन्हा शिवपाशी जवळ गेले आणि शिवजी यांना दक्षाचा ठराव हा सांगितला, तर शिवची प्रतिकृती काय होती. ब्रह्माजी म्हणू लागले की नारद, त्याप्रमाणे मी तिथून दक्ष प्रजापती त्यांच्याकडून कैलास पर्वतावरती गेलो. तिथे शिवजी हे बसलेले होते आणि मला बघताच शिवजी सुद्धा प्रसन्न झाले. एकदम उठून आणि माझ्याजवळ आले. माझ्याजवळ येऊन आणि मला सती संबंधी अनेक प्रश्न विचारू लागले. भगवान शिव यांनाही आता लग्न करण्याची घाई झाली. ब्रह्माजी नारदांना म्हणतात की नारद, असं तर जावं आणि त्यांना जागृत करावं समाधीमधून, त्यासाठीच त्यांची स्तुती करावी लागते. स्तुती करावी, कित्येक वेळ स्तुती करावी, त्यानंतर ती जागृत होतात आणि पुन्हा विचारतात की काय आला आहे, कशासाठी आला आहे. परंतु आज मी गेलो तर काही स्तुती केली नाही, काहीच केलं नाही. केवळ आणि केवळ जातात, मला बघताच भगवान शिव उभे झाले. उभे होऊन माझ्याजवळ आले. मला म्हणतात, काय झालं, तुम्ही गेले होते दक्षकडे, दक्षाने काय सांगितलं, होकार दिला की नाही दिला. अनेक प्रश्न हे सती संबंधी विचारू लागले आहेत. हे नारद, मी सुद्धा बघितलं की त्यांचं मन पण सतीमध्ये अतिशय लागलेलं दिसलं आणि हमेशा सती अनेक वेळ ते बोलत असायचे आणि सतीविषयी अनेक काही प्रश्न त्यांनी विचारले आहेत. ब्रह्माजी यांनी शिवजी यांची सर्व स्थिती सांगितली की शिवजी यांची कशी स्थिती झाली आहे. तर आतापर्यंत एकतर विवाह करवण्यासाठी कित्येक प्रयत्न केले तेव्हा हो झाले, परंतु आज तर समोरूनच मला विचारू लागले. अनेक प्रश्न विचारले आहेत आणि त्यानंतर मी सुद्धा दरेक प्रश्नांचं त्यांना उत्तर दिलं आणि सांगितलं की हे शंभू, तुम्ही चिंता करू नका.
दक्ष याने सुद्धा सतीचा विवाह तुमच्यासोबतच करायचा आहे असं नक्की केलेलं आहे आणि तुमच्यासोबतच तिचा विवाह होईल अशा रीतीचं सांगितलं. ब्रह्माजी म्हणू लागले. त्यानंतर त्यांनी मनात सांगितलं की जा आणि शुभ मुहूर्त, शुभ लग्न हे सर्व काही बघून सर्व काही तुम्ही निश्चित करा. परंतु ब्रह्माजी म्हणतात की एक सांगितलं आहे की तुम्हाला तुमचा योग्य वेश धारण करून आणि दक्षकडे जायचं आहे आणि दक्षकडे जाऊन आणि तुम्ही स्वतः त्यांचं पाणी ग्रहण करायचं आहे, म्हणजे विवाहाचा प्रस्ताव तुम्ही पण मागायचा आहे. शिवजी म्हणतात ठीक आहे, काही हरकत नाही, ते पण वेळेनुसार करून घेऊ. परंतु आता तुम्ही बघा योग्य मुहूर्त कोणचं आहे आणि चांगलं मुहूर्त जे असेल ते सर्व निश्चित तुम्ही करा. अशा रीतीचे महादेवजी यांनी सांगितलं. महादेवजी म्हणू लागले की नारद आणि महर्षीगण वगैरे सर्व यांना सर्वांना बोलवा, कारण हे सर्वांना मी आता सांगतो म्हणजे सर्व आपापल्या रीतीने सर्वांना जाऊन आणि सांगतील. सर्व देवतांना आमंत्रण द्यायचं होतं, सर्वांकडे निरोप पाठवायचा होता. तर त्यासाठी नारदांची आणि मरीचीगण यांची नेमणूक करण्यात आली. ब्रह्माजी यांनी नारद आणि मरीचीगण यांना पाठविलं आहे. या सर्वांना पाठविलं. सर्वचे सर्व महादेवजी यांच्याकडे गेले. महादेवजी यांनी सर्वांना मरीचीगण आणि नारदांना सांगितलं की कोणाच्या इथे जायचं, कोणाच्या इथे नाही जायचं. असं तर सर्वांकडेच जायचं, सर्वांनाच सांगायचं की ह्या दिवशी महादेवजी यांचं आणि सतीचा विवाह आहे, तर तुम्ही सर्वांनी अवश्य यायचं. अशा रीतीचा निरोप सर्व ठिकाणी पाठवण्यात आला. सर्व ठिकाणी निरोप गेला आहे. निरोप गेला त्यानंतर शुभमुहूर्त हे निघालं आहे. चैत्र शुक्ल त्रयोदशी रविवारचा दिवस आहे. या दिवशी शुभमुहूर्त निघालं. सकाळची वेळ होता आणि त्याच वेळेला महादेवजी स्नानादी क्रिया करून पूर्ण झाले आहेत. त्यानंतर आपले जे गण होते सर्व त्या गणांनी सुंदर असा त्यांचा वेशभूषा त्यांना धारण करविली. अनेक वस्त्र आभूषण अर्पण केलेले. आता वस्त्र आभूषण काय त्यांचे? सर्प अधिक. इथे सांगण्यात आलं की शिवजींच्या इच्छेने गज, वृषभ, व्याघ्र, सर्प, जटा, चंद्रकला हे सर्वचे सर्व आभूषण हे मनुष्य रूपामध्ये होते. त्यांनी एक आभूषणांचं स्वरूप धारण केलं. आभूषणांचं स्वरूप धारण करून आणि भगवान शिव यांनी ते सुंदर असं आपलं स्वरूप बनविलं आहे. व्याघ्रचाम्र शरीरावरती धारण केलं आहे, जणू म्हणून सर्पाला धारण केलं आहे. त्यानंतर जटामध्ये सुद्धा खूप विशाळ असा सर्प ठेवला. त्या सर्पावरती एक बाजूला अर्धी चंद्राची कळा ठेवली आहेत. असा सुंदर आभूषण धारण करून आणि वृषभावरती बसले आहेत. वृषभ म्हणजे बैल. बैलावरती बसून आणि नारद आपलं त्यांची सुंदर अशी सवारी हे निघाली आहेत. सुंदर सवारी निघाली. शुद्ध पुराणिक म्हणतात हे शौनकादिक महर्षींनो सवारी हे चालू लागली. धीरे 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 समय प्रमाणे आणि सर्व देवता अधिक त्या सवारीमध्ये विराजित होते. महादेवजी यांचे असंख्य गण होते ते सुद्धा त्यामध्ये विराजमान होते. आणि सवारी हे यात्रा होती हे दक्ष प्रजापती यांच्या इथे पोहोचली. दक्षाने सर्वांचा खूप आदर सत्कार केला. आदर सत्कार करून आणि सर्वांना जे काही यथायोग्य स्थान होतं स्थान दिलं आहेत. स्थान दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुंदर लग्नाचं मुहूर्त होतं. तर लग्न हे पार पडलं आहेत. इथे विस्तृत माहिती लग्नाची दिली नाही, परंतु ज्यावेळेस शिवपार्वती यांचं लग्न होतं म्हणजे सती पार्वती स्वरूपामध्ये येतात त्यावेळी खूप विस्तृत माहिती दिली आहे. दक्ष आणि सती आणि शिव यांचं जे लग्न झालं हे थोडक्यात सांगण्यात आलं.
की त्यांचं विशेष तर नव्हे, परंतु लग्न हे झालं. लग्न झालं त्यानंतर ब्रह्माजी यांनी लग्न करविलं. ब्रह्माजी स्वयं त्यामध्ये ब्राह्मण देवता झाले, त्यांनी लग्न केरवलं आहेत. सर्वचे सर्व आनंदित झाले. खूप काही नाचगान अधिक झालं. त्यानंतर त्या ठिकाणी एक प्रसंग बनला आहे. प्रसंग असा बनला, स्वयं सूत पुराणिक म्हणतात, शौनकादिक महर्षींनो, ब्रह्मा आणि विष्णू यांनी अनेक प्रकारची स्तुती केली. त्यावेळेला ज्यावेळेस शिवजी यांचं मंगळ फेरे हे चालू होते लग्नामध्ये, आणि त्यावेळेस ब्रह्माजी हे सती यांना बघून थोडेसे मोहित झाले. सती यांना बघून आणि मोहित झाले. त्यावेळेस शिवजी यांनी बघितलं आणि शिवजी अतिशय क्रोधिष्ठ झाले. शिवजी अतिशय क्रोधिष्ठ झाले आणि शिवजी क्रोधिष्ठ झाल्यावर शिवजी हे त्यांना श्राप देत होते. त्याच वेळे स्वयं विष्णू यांनी त्यांची प्रार्थना केली. प्रार्थना करून आणि कोणत्याही प्रकारचा श्राप देऊ दिला नाही आणि सांगितलं आहे की हे प्रभू, तुम्ही यांचा जो अपराध आहे तो अपराध माफ करा. सर्व ऋषीगण अधिक सर्वांनी अनेक प्रकारची स्तुती केली. त्या स्तुतीच्या कारणी भगवान शिव यांनी कोणत्याही प्रकारचा तिथे श्राप दिला नाही. परंतु त्यांच्या मनामध्ये ही गोष्ट थोडीशी राहिली की ब्रह्माजी स्वयं यांना कित्येक वेळ अशा रीतीची मोहभावना उत्पन्न होत असते. अशा रीतीचा मनामध्ये एक संकल्प हा राहिला आहे. त्यानंतर ब्रह्माद्वारा त्यांना सुद्धा अनेक प्रकारचं स्तुतिवंदन करण्यात आले. ब्रह्माजी सुद्धा अनेक प्रकारची स्तुती करून आणि तप हे करण्याचं शिवजी यांनी सांगितलं. शिवजी म्हणू लागले की तुम्ही जे काही अपराध केला आहे तर त्याच्यासाठी तप करा आणि तप करणार त्या कारणी मी तुमच्यावरती प्रसन्न होईल. अशा रीतीने शिवजी यांनी एक सुंदर आशीर्वाद दिला आहे. लग्न हे चैत्र शुक्ल त्रयोदशीच्या रोजी पूर्ण झालं. त्यानंतर सर्वचे सर्व होते हे शिवजी ऋषभावर बसून आणि सतीला घेऊन कैलास पर्वतावरती आले आहेत. कैलास पर्वतावरती आले. त्यानंतर शिव आणि पार्वती, आपलं शिव आणि सती हे दोघंचे दोघं तिथे राहू लागले. त्यांचा शिवजी यांचा संसार हा सुरू झाला. आता गोष्ट राहिली देवतांची, की देवतासुद्धा अनेक प्रकाराने वाट बघू लागले की केव्हा आता यांचा पुत्र होईल आणि त्या पुत्राच्या कारणी जो तारकासूर उद्भवला आहे तो नाश होईल. अशा रीतीचे देवता वाट बघत होते. सतपुराणिक म्हणतात की दोघंचे दोघं सती आणि शिवजी हे बसून आणि कित्येक ज्ञानवार्ता सुद्धा करीत असायचे. ज्ञानवार्ता करीत असायचे. सती हिने सुंदर भगवान शिव यांच्याजवळ एक प्रश्न केला आहे. प्रश्न केला आहेत आणि विचारले आहेत की हे देवेश, हे देव, ज्ञातुमिच्छामि देवेश परम तत्व सुखावहम येन संसार दुःखाद्वै तरे जीवोंजसा हर. सती भगवान शिव यांना म्हणू लागली आहेत की हे प्रभू, मला परमात्म्याचा उपदेश द्या. ज्ञातुम इच्छामि, मला ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा आहे आणि कारण ते ज्ञान सुख प्रदान करणारं आहे, तथा ज्याला प्राप्त केल्यानंतर जीव हा संसार दुःखामधून पार पाडत असतो, पार होत असतो, असं परमतत्वाचं ज्ञान मला तुम्ही सांगा. म्हणजे ही गोष्ट केवळ शिवजींपुरती नाही, तुम्हालाही लागू पडते.
की दोघंचे दोघं बसले असले म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या गोष्टी खोदखोद करण्यापेक्षा काहीतरी अशा गोष्टी करा की जेणेकरून आपलं दोघांचं सुद्धा कल्याण होईल. भगवान शिव आणि सती आता दोघंचे दोघं तर काही कमी न होते. कल्याण त्यांना कोणत्या गोष्टीची इच्छाही नव्हती, कारण कल्याण ऑलरेडी त्यांच्याजवळच होतं. परंतु तरीसुद्धा एक जगत कल्याणासाठी, जगताच्या सुखासाठी सती यांनी हा प्रश्न विचारला आणि म्हटला आहे की हे प्रभू, ज्ञान हे कसं आहे तर ज्ञान हमेशा सुख प्रदान करणारं आहे, की ज्या ज्ञानाने मनुष्य या संसार सागराला पार करत असतो, अशा रीतीचं ज्ञान मला हवं आहे. परमात्मा तत्वाचं ज्ञान हवं आहे. परमतत्व हे काय आहे हे तुम्ही मला समजवा. भगवान शिव यांनी सांगितलं आहे की सती, अवश्य मी तुम्हाला या सर्व तुमच्या प्रश्नांचं ज्ञान हे प्रदान करेल. जे जे तुम्हाला इच्छा आहेत ते अवश्य मी इच्छा तुमची पूर्ण करणार. परमतत्व म्हणजे काय तर सांगितलं, परमतत्व विजानीहि विज्ञानम परमेश्वरी द्वितीयं स्मरणं यत्र नाहं ब्रह्मेति शुद्धिदी. भगवान शिव म्हणू लागले, हे सती, विज्ञानाला तुम्ही परमतत्व समजा, कारण विज्ञान उदय झाल्यानेच मी ब्रह्म आहे अशा रीतीचा दृढ निश्चय मनुष्याला, जीवात्म्याला होत असतो. खूप समजण्यासारखी गोष्ट आहे, अर्थही त्याचा खूप गहन आहे. भगवान म्हणतात, हे परमेश्वरी, विज्ञानाला तुम्ही ज्ञान समजा. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान, परमेश्वराचं विशेष ज्ञान, की जे ज्ञान परमात्मा संबंधीचंच असतं, परमेश्वर प्राप्तीचंच असतं, त्याला विज्ञान असं समजा. इथे सांगितलं परमतत्व, याला तुम्ही विज्ञान समजा. परमतत्व कोणचं आहे तर एकच नारायण परमतत्व आहे. नारायणाला कशा रीतीने प्रसन्न करावं आणि प्रसन्न करण्यासाठी कोणती कोणती साधनांची जरूर आहे, कशाची आवश्यकता आहे, ह्या संबंधीचं सर्व ज्ञान त्याला विज्ञान म्हटलं आहे. आणि प्रथम तर ते ज्ञान उदय झाल्यानंतर जीवात्मा हा स्वतःला ब्रह्म अनुभवतो, की ज्यावेळेस जीवात्म्याला ज्ञान प्रदान झालं, ज्ञान प्रदान म्हणजे की त्याला अशा रीतीचं समजलं की मी एक जीवात्मा आहेत आणि हा जीवात्म्याला परमेश्वर प्राप्ती करायची आहेत, अशा रीतीचं त्याला समजल्यानंतर संसारापासून तो विरक्त होत जातो. संसारापासून विरक्त झाला म्हणजे त्याला ब्रह्मस्थिती हे प्राप्त होत असते, आणि ब्रह्मस्थिती प्राप्त झाली म्हणजे त्याला ज्ञानाचा उदय झाला. ब्रह्मस्थिती त्याला प्राप्त झाली म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही संसाराची गोष्ट राहत नाही, तो संसाराच्या एकदम बाहेर निघालेला राहतो, त्याच्यामध्ये संसार थोडासाही राहत नाही. म्हणून इथे सांगितलं की प्रथम त्याला असा निश्चय होतो की मी कोण आहे, ब्रह्म आहे, आणि ब्रह्म होऊन परमब्रह्म यांचं रटण करायचं आहे, त्यांचं स्मरण करायचं आहे. कितीही ब्रह्मस्थितीला पामला तरी सुद्धा त्याला भगवंताशिवाय सुटका नसते. त्यानंतर म्हटलं आहे की ब्रह्माशिवाय दुसऱ्या वस्तूंचं स्मरण सुद्धा त्यांना होत नाही, आणि त्यांची बुद्धी अतिशय शुद्ध होऊन जात असते, अतिशय विशुद्ध होते. सतत परमेश्वराचं स्मरण झालं, परमेश्वराच्या स्मरणाने त्यांची बुद्धी विशुद्ध होत असते. आणि ह्या विज्ञानाची माता म्हणजे भक्ती आहे. भक्ती ही परमेश्वराच्या कृपाने प्राप्त होते. त्या भक्तीचे 9 प्रकार म्हटले आहेत. महादेवजी हे सर्व सतींना सांगतायत.
आता सती यांना तर हे सर्व काही कल्पनाच होती, हे आपल्याला एक दिव्य भावाने समजायचं आहे. परंतु हे सर्व काही चर्चा झाली हे केवळ आणि केवळ लोककल्याणासाठी आहेत, की जगाला समजावं की परमेश्वराची भक्ती ही कशी करावी, भगवंताला प्राप्त कसं करावं. भगवान शिव यांनी सांगितलं की विज्ञानाची सर्वांची जननी हे कोण आहे, भक्ती आहे. आणि त्या भक्तीने परमेश्वर प्राप्त होऊ शकतो. त्या भक्तीचे 9 प्रकार आहेत. शिवजी म्हणू लागले, हे सती, भक्तादी सदाहं वै तत्प्रभावात् गृहेष्वपि नीचानां जातिहीनानां यामी देवी न संशय. भक्तादी सदाहं वै. भगवान म्हणतात की मी कसा आहे, भक्तादी म्हणजे भक्तीने प्रसन्न होणारा आहे आणि भक्ताधीन आहे. भक्तीच्या प्रभावानेच मी मनुष्यांना प्रसन्न होत असतो आणि भक्तीच्या प्रभावानेच मी जातीहीन मनुष्यांच्या घरामध्ये सुद्धा जात असतो. यामध्ये कोणत्याही प्रकाराची संशय नाही, कोणत्याही प्रकाराची शंका नाही. भगवान शिव यांनी सुंदर हा उपदेश दिला की मनुष्य भक्तीनेच श्रेष्ठ म्हणला जात असतो. त्याची नाती जाती काहीही भक्तीमध्ये प्राधान्य गणली जात नाही. तो कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही ज्ञातीचा असो. भगवान शिव म्हणू लागले की हे देवी, जो मनुष्य भक्ती करत असतो तोच मनुष्य मला प्राप्त करत असतो. आपण पूर्वीचे अनेक किस्से बघा की ज्यांच्या जात्या बिलकुल अतिशय शूद्र होत्या. असट शूद्रामध्ये म्हटले जात असायचे, वाजवू नका, असट शूद्रामध्ये म्हटले जात असते. परंतु तरीसुद्धा भगवान त्यांच्या घरी आले आहेत. भगवान स्वामीनारायणचा प्रसंग आहे. सग्राम हा वाघरी जातीचा होता, अतिशय न्यूनतम जाती होती. एवढी अधम जाती म्हटली आहे की सामान्य मनुष्य त्यांच्या इथलं पाणीसुद्धा पित नाही. परंतु भगवानचा आश्रित झाला, भगवंताच्या भक्तीमध्ये एवढा बांधला गेला आणि एवढा मोठा भक्त झाला की स्वयं परमेश्वर त्याच्या इथे गेले. एक रात्रपर्यंत निवास केला. एवढंच नाही तर त्याच्या इथे भगवंतांनी जेवणसुद्धा केलं. त्यासाठी इथे भगवान शिव म्हणतात की मी तर कसा आहे, भक्ताधीन आहे, कोणत्या जातीधीन नव्हे. धर्म हे धर्माच्या ठिकाणी आहे, भक्ती ही भक्तीच्या ठिकाणी आहे. भक्तीसाठी कधीही कोणत्याही प्रकाराने तुम्ही जातीबातीमध्ये बांधले जात नाही की ब्राह्मणच भगवंताची भक्ती करू शकेल की हाच करू शकेल, असं काहीच नवी. ज्याला इच्छा झाली तो अवश्य भगवंताची भक्ती करू शकतो. त्या भक्तीचे भगवान शिव म्हणतात की देवी 2 प्रकार आहेत, एक सगुण आणि निर्गुण. जे शास्त्रविधी प्रेरित तथा स्वाभाविक आहेत तेच श्रेष्ठ आहे. त्यानंतर जे कामण्यासाठी केली जाते ते कनिष्ठ आहे. सगुण भक्ती नैष्टिकी आहेत आणि निर्गुण भक्ती अनिष्टिकी आहेत. श्रेष्ठ भक्ती कोणची म्हटली तर कोणत्याही प्रकाराची कामना नको आणि शास्त्र विधीने, की ज्याप्रमाणे शास्त्रांमध्ये भगवंताची भक्ती ही सांगितली आहे त्याच प्रकारे भगवंताला आवडेल अशा रीतीची भक्ती ही करावी, तिला श्रेष्ठ म्हटली आहेत. आणि जे कामनासाठी केली जात असते की माझी अशी कामना होईल, माझं हे पूर्ण होईल, मला हे मिळेल ते मिळेल, त्याच्यासाठी केली जाणारी भक्ती तिलाही भक्ती म्हटली, परंतु तिला कनिष्ठ भक्ती म्हटली आहेत. आणि त्यानंतर सगुण भक्ती की नैष्टिक भक्ती म्हटली आहेत आणि निर्गुण भक्ती हे अनिष्टिक भक्ती म्हटली आहेत. अशा रीतीने भक्तीचे 2 भाग सांगितले, 9 प्रकाराची भक्ती सांगितली आहेत. भक्तीचे लक्षण हे उद्याच्या कथेमध्ये ऐकू. सहजानंद साई महाराजनी जय.
त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रयायुधं त्रिजन्मपापसंहार मेकबिल्वं शिवार्पणं त्रिशाखैर्बिल्वपत्रैश्च यश्चिद्रैकोमलैः शुभैः शिवपूजां करिष्यामि एकबिल्वं शिवार्पणम् अखण्डबिल्वपत्रेण पूजिते नन्दिकेश्वरे शुद्धयन्ति सर्वपापेभ्यो शालिग्रामशिलामेकां विप्राणां जातु अर्पयेत् सोमयज्ञमहापुण्यमेकबिल्वं शिवार्पणं दन्तिकोटिसहस्राणि वाजपेयशतानि च कोटिकन्यामहादानमेकबिल्वं शिवार्पणम् उत्पन्नं महादेवस्य च प्रियं बिल्ववृक्षं प्रयच्छामि एकबिल्वं शिवार्पणं दर्शनं बिल्ववृक्षस्य स्पर्शनं पापनाशनम् मेकबिल्वं शिवार्पणं काशीक्षेत्रनिवासं च कालभैरवदर्शनं प्रयागमाधवं दृष्ट्वा एकबिल्वं शिवार्पणं मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपिणे अग्रतः शिवरूपाय बिल्वाष्टकमिदं पुण्यं यः पठेत् शिवसन्निधौ सर्वपापविनिर्मुक्तः शिवलोकम् अवाप्नुयात् इति बिल्वाष्टकं सम्पूर्णम्। ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। ॐ नमः शिवाय, ॐ
ઓમ નમઃ શિવાય. હર હર ભોલે નમઃ શિવાય. ઓમ નમઃ શિવાય. ઓમ નમઃ શિવાય. હર હર ભોલે નમઃ શિવાય. બોલો સ્વામિનારાયણ ભગવાનની જય. સિદ્ધેશ્વર મહાદેવની જય. વિઘ્ન વિનાયક દેવની જય. શ્રી કાષ્ટભંજન દેવની જય.